नमस्कार मंडळी, आपण जेव्हा भाजीपाला पिकवतो तेव्हा भाजीपाला काढल्यानंतर त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे फार आवश्यक असतं. नाहीतर भाजीपाल्याची नासाडी होऊ शकते. तसंच भाजीपाला काढल्यानंतर चुकीच्या हाताळणीमुळे सुद्धा खूप मोठी नासाडी होते. म्हणजेच पॅकिंग न करणं, वाहतुकीला उशीर होणं, अयोग्य प्रकारे साठवण करणं, यामुळे आपल्या आर्थिकतेवर निश्चितच विपरीत परिणाम होतो. यामध्ये भाजी चिरडणं, फुटणं, दबणं, खरचटणं यामुळे खराब होतात. काढणीनंतर भाज्यांमध्ये अंतर्गत जैविक आणि रासायनिक बदलही होत असतात. त्यामुळे भाजीपाल्याची नासाडी होते. भाजीतल्या पाण्याचं बाष्पीभवन झालं की भाज्या सुकू लागतात आणि त्यांच्या वजनामध्ये घट येते. त्यांचा तजेलदारपणा सुद्धा नाहीसा होतो. तसंच बॅक्टेरिया, फंगस आणि इतर सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भाजीपाल्याची नासाडी होते. अशा अयोग्य गोष्टींमुळे भाजीपाल्याचं आयुष्य संपुष्टात येतं. म्हणून मंडळी, भाजी काढल्यापासून खाण्यासाठी किंवा प्रक्रिया करण्यासाठी वापर करण्यात येईपर्यंत भाजीपाल्यावर ज्या विविध प्रक्रिया केल्या जातात त्याला भाजीपाला काढणीनंतरचं व्यवस्थापन म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाल्याची योग्य वेळी काढणी करावी किंवा तोडणी, हाताळणी, प्रतवारी करावी. भाज्या योग्य वेळी आणि योग्य पक्वतेला काढल्यावर त्यांची प्रत चांगली राहते. भाज्यांची काढणी सकाळच्या थंड वेळी करावी. काढणीच्या वेळी भाज्या एकमेकांना घासल्या जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. शेतावर असताना सुद्धा त्या काळजीपूर्वक हाताळाव्यात. टोपली किंवा करंडीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये व्यवस्थित ठेवून त्या सावलीत असाव्यात. काढणीनंतर खराब झालेल्या, दबलेल्या, नासलेल्या, किडलेल्या अशा भाज्या लगेच बाजूला काढाव्यात. त्यानंतर वजन आणि आकारमानानुसार त्यांची प्रतवारी करावी. प्रथम दर्जाच्या, आकर्षक, मोठ्या आकाराच्या आणि ग्राहकाच्या पसंतीस उतरणाऱ्या अशा भाज्या पहिल्यांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवाव्यात. दुय्यम दर्जाचा भाजीपाला हा स्थानिक बाजारपेठेत पाठवावा. जो भाजीपाला नाश पावणार आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थही तयार करावेत. मंडळी, पॅकिंग या घटकाला सुद्धा भाजीपाल्यामध्ये अतिशय महत्त्व आहे. पॅकिंगमुळे वाहतूक, साठवण आणि विक्री या दरम्यान होणाऱ्या इजा टाळल्या जातात. पॅकिंगमुळे बाष्पीभवन आणि श्वसनाचा वेग मंदावतो. रोगजंतूंशी होणारा संपर्क कमी होतो. तसंच आकर्षक पॅकिंगमुळं ग्राहक मालाकडे आकर्षितही होतो. त्यामुळे खप वाढतो. पॅकिंगसाठी पोती, टोपली, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचा वापर करावा. भाजीपाल्याचं पॅकिंग झाल्यानंतर विक्रीसाठी वाहतूक विनाविलंब आणि सुस्थितीत असताना झाली पाहिजे. कमी खर्चाचा, घरगुती, सोपा असा शीतकक्ष बांधून त्यामध्ये भाज्या साठवून ठेवता येऊ शकतात. ज्या भाज्या विकल्या गेलेल्या नसतील त्यांच्यापासून, उदाहरणार्थ टॉमॅटोपासून सॉस, केचप तयार करून टॉमॅटोची नासाडी थांबवता येते. तसंच पालेभाज्या सुकवून वाळवून ठेवता येतात. मंडळी, बटाटा, लसूण, कांदा, भेंडी अशा अनेक ताज्या आणि गुणवत्तेच्या भाजीपाल्याला इतर देशातून खूप मागणी असते. निर्यातीला यामध्ये खूप मोठा वाव आहे. तर मंडळी, अशा प्रकारे नाश पावणारा भाजीपाला जर आपण वाचवला तर आपलं आर्थिक नुकसान टळू शकतं. तर एकूण भाजीपाला नाश होणं म्हणजे उत्पादन घटणं. हे थांबवण्यासाठी भाजीपाल्याच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे जरूर लक्ष द्यावं. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.